गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टार्ट केला होता. त्याचा थेरॉटिकल पार्ट आपण पाहिला, एक्सपेरिमेंटल सेटअप काय होता त्याचं डिस्कशन आपण काल केलं आणि ऑब्झर्वेशन्स आपण काल पाहत होतो. तो जो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला त्याच्यावरती जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत त्या ऑब्झर्वेशनचं डिस्कशन आपण करत होतो. एकूण 9 ऑब्झर्वेशन्स आहेत. त्यातले 1-2 आपण काल पाहिले होते. परत एक वेळेस पाहिल्यापासून 1 ते 9 असे 9 ऑब्झर्वेशन्स जे एक्झामला विचारले जाऊ शकतात. इम्पॉर्टंट पार्ट म्हटलं तरी चालेल. तो थिअरॉटिकल पार्ट हा विचारण्याची शक्यता कमी आहे, परंतु या एक्सपेरिमेंटची डायग्राम आणि हे ऑब्झर्वेशन्स एक्झामला विचारले जाऊ शकतात. डायग्राम 2 मार्कासाठी आणि ऑब्झर्वेशन्स 3 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. तर ऑब्झर्वेशन्स काय आहेत, तर सर्वात पहिल्यांदा मी काल सांगितलं तुम्हाला पहिलं ऑब्झर्वेशन काय होतं बघा. वेन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन वॉज इन्सिडंट ऑन द इमिटर प्लेट, current I was recorded even if the intensity of radiation was very low. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ज्यावेळेस फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवरती इन्सिडंट होती, समजा ही फोटोसेन्सिटिव्ह प्लेट आहे, याच्यावरती फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवरती ज्यावेळेस अल्ट्राव्हायोलेट म्हणजे UV रेडिएशन्स किंवा हाय फ्रिक्वेन्सीची लाईट ज्याला म्हणू शकतो आपण, ज्यावेळेस इन्सिडंट होईल त्यावेळेस त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट हा एक्सटर्नल सर्किटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला म्हणतो आपण फोटो इलेक्ट्रिक करंट. मग त्या ठिकाणी इन्सिडंट होणाऱ्या रेडिएशनची इंटेन्सिटी काही जरी असली, म्हणजे किती जरी लो असली तरी देखील आपल्याला इलेक्ट्रिक करंट पाहायला मिळतो. पुढे त्यांनी काय म्हणलं होतं, फोटो इलेक्ट्रिक करंट आय वॉज ऑब्झर्व्ड ओनली इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन वॉज मोर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्यांनी काय सांगितलं होतं की ज्यावेळेस या ठिकाणी इन्सिडंट होणारे जे लाईट रेडिएशन्स आहेत त्या लाईट रेडिएशनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असली पाहिजे, एका ठराविक फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असली पाहिजे, तरच फोटो इलेक्ट्रिक करंट आपल्याला त्या ठिकाणी फ्लो होताना बघायला मिळतो. आता पर्टिक्युलर किंवा ठराविक फ्रिक्वेन्सी त्यालाच नाव आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ही अशी फ्रिक्वेन्सी आहे की या फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीची लाईट जर तुम्ही टाकली तरच तुम्हाला त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट पाहायला मिळेल, अदरवाईज इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार नाही. आणि प्रत्येक मेटलसाठी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कशी असते, फिक्स्ड असते. आणि या म्हणजे समजा जो आपण मेटल घेतलेला आहे, समजा कॅडमियम घेतला, तर कॅडमियमवर पडणारे जी लाईट रेडिएशन्स आहेत त्या प्रत्येक लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी त्याच्या ठरलेल्या फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असली पाहिजे, तरच त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट फ्लो होताना बघायला मिळतो. त्या ठिकाणी इंटेन्सिटी किती जरी लो असली तरी देखील इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी इमिट होतात किंवा इलेक्ट्रॉन या ठिकाणाहून फ्री होतात आणि या डायरेक्शनला कलेक्टर प्लेटकडं फ्लो होतात आणि इलेक्ट्रिक करंट आपल्याला फ्लो होताना बघायला मिळतो. ही इमिटर प्लेट आहे, याला म्हणायचं कॅथोड, आणि एकाला असतो ॲनोड. परत याच्यावरती असतो पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती असतो निगेटिव्ह चार्ज, टिपिकली किंवा जनरली असं म्हणलं तरी चालेल. आणि आपल्याला जर वाटलं या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज द्यावा, कधी द्यायचा काय ते आपण पुढे आता स्टडी करणार आहोत. तर हा चार्ज याच्यावरचा आपण रिव्हर्स करू शकतो बाय युझिंग कम्युटेटिव्ह की, बरोबर, काल पाहिलं होतं आपण. आता याच्यानंतर बघा, हे झालं फर्स्ट ऑब्झर्वेशन. फर्स्ट ऑब्झर्वेशनमधून आपण डोक्यात काय ठेवायचं की अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ज्यावेळेस इमिटर प्लेटवरती इन्सिडंट होतात त्यावेळेस फोटो इलेक्ट्रिक करंट हा रेकॉर्ड होतो किंवा फ्लो होतो, इवन इफ द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन वॉज व्हेरी लो. त्या ठिकाणी पडणाऱ्या लाईट रेडिएशनची इंटेन्सिटी किती जरी कमी असली तरी. हे पहिलं ऑब्झर्वेशन. सेकंड काय आहे, देअर वॉज नो टाईम लॅग बिटवीन द इन्सिडन्स ऑफ लाईट अँड इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. सेकंड काय आहे, तर ज्या इन्स्टंटला लाईट रेडिएशन पडतील त्याच इन्स्टंटला फोटो इलेक्ट्रिक करंट आपल्याला फ्लो होताना बघायला मिळतो. म्हणजे हा इन्स्टंटेनियस इफेक्ट आहे. त्या ठिकाणचा जो टाईम लॅग आहे, टाईम लॅग म्हणजे काय, लागणारा वेळ, कशासाठी, लाईट रेडिएशन पडल्या क्षणी तिथून इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो आहे 10⁻⁹ सेकंद, दॅट इज 1 नॅनो सेकंद. एवढ्या वेळामध्ये हा एक्सपेरिमेंट स्टार्ट होतो किंवा फोटो इलेक्ट्रिक करंट जनरेट करायला सुरुवात करतो. हे त्याचं सेकंड ऑब्झर्वेशन आहे. थर्ड ऑब्झर्वेशन बघा, कीपिंग द फ्रिक्वेन्सी न्यू ऑफ द इन्सिडंट रेडिएशन अँड accelerating potential V fixed. If the intensity was increased, the photoelectric current increased linearly with intensity. काल आपण पाहिलं होतं याच्यामध्ये की हा समजा एक मी ग्राफ ड्रॉ केला. या ग्राफमध्ये आपण काय केलेलं आहे, आता म्हणजे या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय केलेलं आहे, समजा आता या एक्स ॲक्सिसवर आपण इथं इंटेन्सिटी घेतलेली आहे आणि या ठिकाणी तुमचा फोटो इलेक्ट्रिक करंट आहे. इंटेन्सिटी एक्स ॲक्सिसवर व्हॅरी होत आहे, फोटो इलेक्ट्रिक करंट वाय ॲक्सिसवर व्हॅरी होते. फक्त इथं आपण कंडिशन काय केली, हे जे काय
दोन प्लेट्स आहेत, या दोन प्लेटमध्ये असणारं जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, आपण जो व्होल्टमीटरने मेजर करणार आहोत तो कॉन्स्टंट ठेवला आपण. सपोज तो समजा ठेवला आपण 50 व्होल्टला. ठीक आहे, हा ठेवला आपण दोन प्लेटमधला, इमिटर आणि कलेक्टर प्लेटमधला पोटेन्शियल डिफरन्स आपण 50 व्होल्टला फिक्स ठेवलं. दुसरी गोष्ट काय केलं, इथं पडणारे जे लाईट रेडिएशन्स आहेत त्या लाईट रेडिएशनची इन्सिडंट फ्रिक्वेन्सी आहे न्यू, ती देखील आपण कॉन्स्टंट ठेवली आणि फक्त मी इंटेन्सिटी वाढवत आहे. जसं एखादा बल्ब आपण पाहतो ज्याची इंटेन्सिटी सुरुवातीला लो असते आणि नंतर सावकाश त्याचा प्रकाश वाढत जातो, बरोबर आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता, एक समजा अंधारी रूम आहे, त्याच्यामध्ये आपण एखादा बल्ब लावला कुठला फिलिप्सचा, परंतु तो बल्ब अल्टरनेटिंग करंटवरती न लावता आपण समजा एखाद्या DC सोर्सवर लावला, म्हणजे बॅटरीवर लावला, आपल्या गाडीची बॅटरी आहे त्याच्यावरती तो बल्ब लावला. तुम्ही जर ऑब्झर्व केलं, ज्या इन्स्टंटला तुम्ही स्विच ऑन करताल त्या इन्स्टंटला तो बल्ब 0 to max असा व्हॅरी होतो त्यातला इलेक्ट्रिक करंट. त्याच्यामुळे त्या बल्बचा प्रकाश सुरुवातीला एका डॉटच्या आकाराचा असतो आणि नंतर सावकाश तो मोठा होतो. हे जे काय घडते हे खूप कमी वेळामध्ये घडते, त्यामुळे आपल्याला हे ऑब्झर्व करणं शक्य नाही. परंतु समजा तिथं आपण पोटेन्शियोमीटर जर लावला आणि इलेक्ट्रिक करंट जर सावकाश व्हॅरी केला, जसजसं आपण इलेक्ट्रिक करंट वाढवताल तसं त्या बल्बचा प्रकाश वाढत जातो. सिमिलरली या ठिकाणी पडणारे जे लाईट रेडिएशन्स आहेत, या लाईट रेडिएशनची जी इंटेन्सिटी आहे ती सावकाश वाढवत नेली आपण. म्हणजे याचा अर्थ जसं दिवस उगवला, सकाळचे 6 वाजले, इंटेन्सिटी खूप कमी असते आणि दुपारच्या 2 वाजेपर्यंत इंटेन्सिटी खूप जास्त वाढलेली असते. तशा पद्धतीने इंटेन्सिटी वाढत गेली तर इलेक्ट्रिक करंट जो आहे तो या ठिकाणी त्यांना असा लिनियरली व्हॅरी झालेला दिसून आला. म्हणजे याचा अर्थ इंटेन्सिटी 1 असेल, इलेक्ट्रिक करंट पण 1, इंटेन्सिटी वाढली, इलेक्ट्रिक करंट पण वाढला, परत इंटेन्सिटी वाढली, इलेक्ट्रिक करंट वाढला. अशा पद्धतीनं या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट काय होतो, लिनियरली व्हॅरी होतो. म्हणजे इंटेन्सिटीला फोटो इलेक्ट्रिक करंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हटलं तरी चालेल. हे त्यांचं काय आहे, थर्ड ऑब्झर्वेशन आहे. याच्यानंतर फोर्थ ऑब्झर्वेशन बघा, द फोटो इलेक्ट्रिक करंट आय could also be varied by changing the potential of the collector plate. आता याच्यामध्ये कलेक्टर प्लेट जे आहे, मी तुम्हाला सांगितलं कलेक्टर प्लेटवरती आपण पोटेन्शियल काय दिलं होतं, या ठिकाणी प्लस दिलं होतं, ही कलेक्टर प्लेट, बरोबर आहे. इकडं कुठलं पोटेन्शियल आहे विचार करायचा नाही, परंतु आपण कम्युटेटर कीचा यूज करून या प्लेटला पोटेन्शियल आपण प्लस दिलं होतं, म्हणजे पॉझिटिव्ह दिलं होतं. आता या ठिकाणचा जो फोटो इलेक्ट्रिक करंट आहे, हा फोटो इलेक्ट्रिक करंट जनरेट होणारा फोटो इलेक्ट्रिक करंट याच्यावरती असणारं पोटेन्शियल व्हॅरी करून फोटो इलेक्ट्रिक करंट चेंज करता येतो. कसा चेंज करता येतो, तर इथे एक त्यांनी ग्राफ दिलेला आहे, ग्राफ समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. समजा हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, ठीक आहे, हा एक्स ॲक्सिस, हा ओरिजिन स्टार्टिंग पॉईंट, हा इथून तुमचा वरच्या बाजूला हा वाय ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आहे, हा एक्स ॲक्सिस आहे. आता आपण काय करणार आहोत, या ठिकाणी पोटेन्शियल व्हॅरी करणार आहोत एक्स ॲक्सिसवर, या डायरेक्शनला आणि या डायरेक्शनला. इकडं असणारं पोटेन्शियल पॉझिटिव्ह असेल, इकडं असणारं पोटेन्शियल निगेटिव्ह असेल. आता पॉझिटिव्ह पोटेन्शियलला काय म्हणायचं, निगेटिव्ह पोटेन्शियलला काय म्हणायचं हे तुम्हाला मी परत एक वेळेस सांगतो, काल पण सांगितलं होतं. आणि इलेक्ट्रिक करंट जो आहे तो वाय ॲक्सिसवरती आहे, बरोबर आहे. आता इथं काय केलं आपण, सुरुवातीला इंटेन्सिटी फक्त व्हॅरी केली. म्हणजे इथं समजा असं केलं आपण, अगोदर तुम्हाला हे समजून सांगतो की पोटेन्शियल व्हॅरी केल्याच्या नंतर फोटो इलेक्ट्रिक करंट कमी किंवा जास्त कसा होतो. समजा इथं मी सुरुवातीला कम्युटेटर कीचा यूज करून या कलेक्टर प्लेटला पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलेलं होतं. मग आता आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रॉन्स या ठिकाणाहून इमिट झाले, इलेक्ट्रॉनवर चार्ज कुठला असतो, निगेटिव्ह. मग निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन काय होतील, पॉझिटिव्हली चार्ज प्लेटकडं अट्रॅक्ट होतील, बरोबर आहे. मग हे इलेक्ट्रॉन्स इथं जेवढा पॉझिटिव्ह चार्ज मोठा असेल तेवढं जास्त इलेक्ट्रॉन्स तो काय करेल, कलेक्ट करेल. कोण, ही कलेक्टर प्लेट. मग आपण इथं पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलं होतं, त्याप्रमाणे इलेक्ट्रॉन्स इकडं फ्लो होत होते आणि त्या इलेक्ट्रॉन्सला ही कलेक्टर प्लेट काय करेल, कलेक्ट करत होती. त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक करंट पाहायला मिळाला. इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला काय, I = N × E/T, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कलेक्टेड पर युनिट टाईम बाय कलेक्टर प्लेट. कलेक्टर प्लेटनं एका सेकंदाला किती इलेक्ट्रॉन्स कलेक्ट केले त्याच्यावरून आपण इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला, किती फ्लो झाला हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जेवढे इलेक्ट्रॉन्स जास्त कलेक्ट करेल NE पर सेकंद, तेवढा इलेक्ट्रिक करंट हा मोठा असेल, बरोबर आहे. आता या ठिकाणी काय झालं, समजा सुरुवातीला पॉझिटिव्ह पोटेन्शियल होतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कलेक्ट करत गेला, इलेक्ट्रिक करंट देखील त्या ठिकाणी काय झाला, व्हॅरी होत गेला. परंतु समजा असं झालं, इथं आपण निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं. आता निगेटिव्ह पोटेन्शियल म्हणजे कुठलं, रिटार्डिंग पोटेन्शियल, रिटार्डिंग. आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस कुठलं, ॲक्सलरेटिंग,
ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे कुठलं रिटार्डिंग पोटेन्शियल. त्यांना असं दिसून आलं निगेटिव्ह पोटेन्शियल जर अप्लाय केलं, समजा 1000 इलेक्ट्रॉन्स इकडं आले, निगेटिव्ह पोटेन्शियल आपण समजा 20 वोल्ट दिलं होतं -20, त्याच्यामुळं काय झालं या ठिकाणी 800 इलेक्ट्रॉन त्यानं ॲक्सेप्ट केले, 200 इलेक्ट्रॉन्सला त्यानं काय केलं रिपेल केलं. परत मी निगेटिव्ह पोटेन्शियल 40 केलं, परत काय झालं मग 600 इलेक्ट्रॉन्सच त्यानं काय केले कलेक्ट केले, 400 इलेक्ट्रॉन्सला त्यानं काय केलं रिपेल केलं. म्हणजे इलेक्ट्रिक करंट जो आहे तो काय झाला या ठिकाणी कमी कमी होत गेला. फायनली आपण निगेटिव्ह पोटेन्शियल एवढं जास्त दिलं की एकही इलेक्ट्रॉन त्यानं काय केलं नाही ॲक्सेप्ट केला नाही किंवा कलेक्ट केला नाही. सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स त्यानं रिपेल केले. त्यावेळेस येणारा जो इलेक्ट्रिक करंट आहे तो कसा असेल निगेटिव्ह असेल. याच्यामध्ये इंटेन्सिटी कॉन्स्टंट आहे, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे. या केसमध्ये इंटेन्सिटी कॉन्स्टंट आपल्याला माहिती आहे, इंटेन्सिटी कॉन्स्टंट असेल तर इलेक्ट्रिक करंट देखील एका ठराविक लेवलला जाऊन काय होतो कॉन्स्टंट होतो. कारण इंटेन्सिटीवर काय डिपेंड आहे, जेवढी इंटेन्सिटी जास्त तेवढे नंबर ऑफ फोटॉन्स जास्त, जेवढे नंबर ऑफ फोटॉन्स जास्त तेवढे नंबर ऑफ फोटॉन इलेक्ट्रॉन कोलिजन जास्त होणार, आणि जेवढे फोटॉन इलेक्ट्रॉन कोलिजन जास्त तेवढे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार. म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स पर युनिट टाईम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोटो इलेक्ट्रिक करंट. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी इंटेन्सिटी कॉन्स्टंट असल्यामुळे ग्राफ या ठिकाणी राईट साईडला असा कॉन्स्टंट येईल आणि इकडल्या बाजूला फायनली जाऊन इथं कुठंतरी स्टॉप होईल. याला V0 असं आपण म्हणतो. म्हणजे हे रिटार्डिंग पोटेन्शियल आहे किंवा निगेटिव्ह पोटेन्शियल आहे. या पोटेन्शियलला कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रॉन ही प्लेट ॲक्सेप्ट करत नाही आणि इलेक्ट्रिक करंट हा फ्लो होत नाही. कळालं, हे एक झालं. आणि त्यावेळेस इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्ही इथं पॉझिटिव्ह पोटेन्शियल ठीक आहे, पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढत चाललं, इलेक्ट्रिक करंट काही इथं वाढत चालला दिसतोय आपल्याला. नंतर तुम्ही पॉझिटिव्ह पोटेन्शियल पुढे किती जरी वाढवलं तरी इलेक्ट्रिक करंट हा वाढत नाही, कॉन्स्टंट आहे. याला म्हणतो आपण सॅच्युरेशन करंट I0. याला म्हणतो आपण सॅच्युरेशन करंट I0. परत तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवली काय झालं, फ्रिक्वेन्सी वाढली, इंटेन्सिटी वाढवली, परत दुसरा ग्राफ मिळेल, इलेक्ट्रिक करंट वाढत गेला. ओके, हे इथून इथपर्यंत वाढत गेला. परत इलेक्ट्रिक करंट हा कॉन्स्टंट रेटनं फ्लो झाला. याला म्हणतो आपण I02, हे I01. म्हणजे काय, इंटेन्सिटीवर फोटो इलेक्ट्रिक करंटची मॅग्निट्यूड डिपेंड आहे आणि फ्रिक्वेन्सीवर काय डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सी वाढली की फोटो इलेक्ट्रॉन्स जे बाहेर पडणार आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी म्हणजे त्यांची एनर्जी वाढणार आहे. कशावरून, फ्रिक्वेन्सीवरून. परंतु त्या ठिकाणी काय होईल, जर समजा तुमचं रिटार्डिंग पोटेन्शियल फ्रिक्वेन्सी जर कॉन्स्टंट असेल, फक्त इंटेन्सिटी वाढवली तर रिटार्डिंग पोटेन्शियल हे सेम असेल. हे कसं असेल, सेम असेल. तुम्ही फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवा, फक्त इंटेन्सिटी वाढवत चला, तुम्हाला प्रत्येक वेळेस या ठिकाणी ग्राफवर राईट साईडला वेगळा मिळेल. परंतु त्या ठिकाणी त्या इलेक्ट्रॉनला स्टॉप करण्यासाठी लागणारं जे रिटार्डिंग पोटेन्शियल आहे ते सेम असेल. कारण मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रॉनची जी कायनेटिक एनर्जी आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन जेवढ्या वेगानं जाणार आहे कलेक्टर प्लेटकडे, हे कशावर डिपेंड आहे त्याचा वेग, तर तो डिपेंड आहे इन्सिडंट फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. इन्सिडंट रेडिएशनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती जर फिक्स्ड असेल तर इलेक्ट्रॉनचा स्पीड म्हणजे कायनेटिक एनर्जी पर्टिक्युलर लिमिटपेक्षा वाढू शकत नाही. फ्रिक्वेन्सी वाढली तरच त्याची कायनेटिक एनर्जी वाढते. ठीक आहे, हे झालं त्याचं 4th ऑब्झर्वेशन. आता याच्यानंतर 5th बघा, 5वं ऑब्झर्वेशन काय आहे, कीपिंग द ॲक्सलरेटिंग व्होल्टेज अँड इन्सिडंट फ्रिक्वेन्सी फिक्स्ड. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट काय काय आहे बघा, काय काय कॉन्स्टंट ठेवलं. ॲक्सलरेटिंग व्होल्टेज फिक्स्ड आहे, म्हणजे कुठलं पॉझिटिव्ह पोटेन्शियल कशावरचं, सी प्लेटवरचं. ह्या सी प्लेटवर असणारं जे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे ते कसं आहे, कॉन्स्टंट आहे. आणि इन्सिडंट फ्रिक्वेन्सी म्हणजे पडणाऱ्या लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी पण कशी आहे, कॉन्स्टंट आहे. दोन गोष्टी फिक्स आहेत किंवा कॉन्स्टंट आहेत. आणि काय व्हॅरी केलं, इफ the intensity of incident radiation was increased, the value of saturation current also increased proportionally. Example, if the intensity was doubled, the saturation current was also doubled. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की इंटेन्सिटी जी आहे ती सॅच्युरेशन करंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे किंवा सॅच्युरेशन करंट हा इंटेन्सिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. जे आत्ता आपण इथं पाहिलं तेच आपलं 5th ऑब्झर्वेशन आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्येच 5th देखील इन्वॉल्ड आहे. काय काय सांगितलं मी तुम्हाला याच्यामध्ये बघा, इथं सांगितलं तुम्हाला मी इंटेन्सिटी कॉन्स्टंट आहे आणि पॉझिटिव्ह पोटेन्शियल पण समजा आपण कॉन्स्टंट ठेवलं तर काय होतं त्या ठिकाणी, किंवा रिटार्डिंग पोटेन्शियल समजा इथं कॉन्स्टंट ठेवलं आपण, तर काय होतं त्या ठिकाणी की इंटेन्सिटी वाढली तर तुमचा त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक करंट जो आहे तो काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. परंतु सॅच्युरेशन करंट म्हणजे इथं काय होईल, सॅच्युरेशन करंट इथं I01 आला होता, इथं काय आला I02
2 आला, म्हणजे याचा अर्थ इंटेन्सिटी वाढली की सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू पण काय होते, वाढते. म्हणून त्यांनी काय म्हणले, इफ इंटेन्सिटी इज डबल्ड देन सॅच्युरेशन करंट ऑल्सो डबल्ड. इंटेन्सिटी आपण दुप्पट केली तर सॅच्युरेशन करंट पण काय होईल, दुप्पट होईल. सॅच्युरेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट वाढत नाही. ग्राफ कसा आला आहे, ग्राफ हा तुमचा वाय ॲक्सिस, हा ग्राफ असा आला आहे, असा वाढत गेला एका ठराविक लिमिटपर्यंत, बरोबर आहे. आणि नंतर काय झालं, इलेक्ट्रिक करंट हा कॉन्स्टंट आला. कशाला, पॅरलल आला. कशाला, एक्स ॲक्सिसला. एक्स ॲक्सिस आणि ह्याला हा कसा आहे, पॅरलल. इलेक्ट्रिक करंट वाढलाच नाही, किती जरी पोटेन्शियल वाढवलं, किती जरी फ्रिक्वेन्सी वाढवली तर. का बरं, कारण इंटेन्सिटी या ठिकाणी कशी ठेवली आहे, त्या व्हॅल्यूसाठी इथं कॉन्स्टंट आहे. त्याच्या पलीकडे इंटेन्सिटी वाढवली नाही आपण तर हे सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू पण वाढत नाही, फक्त इनिशियल लेवलला ती काय होईल, इन्क्रीज होईल. ठीक आहे, हे झालं पाचवं ऑब्झर्वेशन. याच्यानंतर 6th बघा, द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी KE मॅक्स. आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट मी तुम्हाला काल सांगितली होती की ज्या वेळेस या इमिटर प्लेटवरती लाईट रॅडिएशन पडतील, लाईट रॅडिएशनमध्ये फोटॉन्स आहेत, फोटॉनला एनर्जी आहे hν. बघा परत व्यवस्थित आहे का, या ठिकाणी जे लाईट रॅडिएशन पडत आहे त्या लाईट रॅडिएशनमध्ये नंबर ऑफ फोटॉन्स प्रेझेंट आहेत, त्या प्रत्येक फोटॉनची एनर्जी आहे E=hν. ज्या इन्सिडंटला फोटॉन या फोटोग्राफिक प्लेटवरती किंवा या फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलवरती इन्सिडंट होतील त्यावेळेस त्या ठिकाणी फोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं काय होईल, कुलिजन होईल. आणि ड्युरिंग दिस कुलिजन एंटायर एनर्जी ऑफ फोटॉन इज ट्रान्सफर्ड टू द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला एवढी एनर्जी भेटली कुणाकडून, फोटॉनकडून. कशामुळं, फोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं कुलिजन झाल्यामुळं. मग आता काय होईल, इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी अनस्टेबल झाला, त्याला सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जी मिळाली, किती, hν. hν एवढ्या एनर्जीचा वापर तो कसा करेल, तर पहिल्यांदा तो त्या एनर्जीचा वापर करेल फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलमधून स्वतःला बाहेर पाडण्यासाठी, म्हणजे स्वतःला फ्री करण्यासाठी किंवा इमिट करण्यासाठी. त्याला म्हणतो आपण वर्क फंक्शन. ते आपण पुढे पाहणार आहोत. वर्क फंक्शन काय सांगते आपल्याला, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर इलेक्ट्रॉन टू फ्री इट सेल्फ फ्रॉम फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल. दिस कॅन डिनोटेड बाय फाय. प्लस राहिलेली एनर्जी जी आहे, आता राहिलेली किती असेल, hν मायनस फाय. दिस एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन ॲपियर्स ॲज अ कायनेटिक एनर्जी. ती जी एनर्जी आहे राहिलेली, एवढी एनर्जी वापरली, राहिलेली एनर्जी तो काय करतो, इलेक्ट्रॉन कायनेटिक एनर्जी म्हणून यूज करतो. मग आता त्याने काय म्हणलं आहे, दिस मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन डिपेंड्स ऑन द पोटेन्शियल V फॉर गिवन मेटल used for the emitter plate and for given frequency of the incident radiation. कायनेटिक एनर्जी मी तुम्हाला सांगितलं कशावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. आणि ती जी आपण फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल चॉईस केलेलं आहे, ही इमिटर प्लेट, त्या प्लेटला अप्लाय केलेल्या व्होल्टेजवर डिपेंड आहे. जर समजा ती प्लेट तीच असेल आणि त्याला आपण अप्लाय केलेलं व्होल्टेज कमी किंवा जास्त केलं तर त्या ठिकाणी काय होईल, इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी त्याच्यावर डिपेंड राहणार आहे. कारण ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल का म्हणलेलं आहे, कारण कलेक्टर प्लेटवर पॉझिटिव्ह पोटेन्शियल असेल तर त्या इलेक्ट्रॉन्सला ते सडनली स्वतःकडे काय करेल, ॲक्सलरेट करेल, म्हणजे अट्रॅक्ट करेल. त्यावेळेस काय होईल, इलेक्ट्रॉनचा स्पीड हा इन्क्रीज होईल किंवा त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त असेल पडणाऱ्या लाईट रेडिएशनची, तेवढी त्याच्यामध्ये असणाऱ्या फोटॉनची एनर्जी जास्त असेल. आणि जेवढी एनर्जी जास्त फोटॉनची, तेवढी तो एनर्जी इलेक्ट्रॉनला ट्रान्सफर करणार आहे. आणि आपल्याला माहीत असलं पाहिजे, एक फोटॉन फक्त एका वेळेस एकाच इलेक्ट्रॉनसोबत कोलाईड होतो. त्यावेळेस स्वतःची पूर्ण एनर्जी तो त्या एका इलेक्ट्रॉनला देऊन टाकतो. मग जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढी फोटॉनची एनर्जी जास्त, आणि फोटॉनची एनर्जी जास्त असल्यामुळे तो तेवढी एनर्जी इलेक्ट्रॉनला देईल. आणि त्या प्रत्येक इलेक्ट्रॉनला फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलमधून बाहेर पडण्यासाठी सेम अमाऊंट ऑफ एनर्जी लागते. असं नाही की एका इलेक्ट्रॉनला वेगळी लागली, एका इलेक्ट्रॉनला वेगळी लागली. कुठलाही इलेक्ट्रॉन घ्या, प्रत्येकाला, जर समजा ही प्लेट तीच असेल, कॅडमियमचीच प्लेट असेल, तुम्ही समजा सोडियम घेतलं त्याचं वेगळं असेल, पण समजा ही प्लेट फक्त कॅडमियमचीच आहे, तर त्या कॅडमियमच्या प्लेटमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक इलेक्ट्रॉनला सेम अमाऊंट ऑफ एनर्जी लागते स्वतःला फ्री करण्यासाठी. आणि राहिलेली जेवढी काय असेल एनर्जी, तेवढी एनर्जी तो इलेक्ट्रॉन कायनेटिक एनर्जी म्हणून वापरतो. मग एखाद्या इलेक्ट्रॉनला जास्त एनर्जी मिळाली असेल तर एवढीच एनर्जी तो अगोदर घेतो स्वतःला बाहेर पडण्यासाठी, आणि राहिलेली सगळी कायनेटिक एनर्जी वापरतो. दुसरा इलेक्ट्रॉन आहे त्याला समजा कमी एनर्जी मिळाली तरी देखील तो एवढीच एनर्जी घेतो स्वतःला बाहेर टाकण्यासाठी, आणि राहिलेली एनर्जी तो कायनेटिक एनर्जी म्हणून यूज करतो. मग ही कायनेटिक एनर्जी फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियलवर डिपेंड आहे. हे त्यांचं 6th ऑब्झर्वेशन आहे. याच्यानंतर 7th आहे बघा, इफ इन्क्रीजिंगली निगेटिव्ह पोटेन्शियल्स वेअर अप्लाइड टू द कलेक्टर
plate, the photoelectric current decreased, and for some typical value minus V naught, photoelectric current becomes 0, and this V naught was termed as cutoff or stopping potential. काय म्हणलं मी, आपण जो ग्राफ काढला होता याच्यामध्ये आपण एक्स ॲक्सिसवर काय घेतलं होतं, पोटेन्शियल घेतलं होतं. या साईडला मायनस व्ही आहे, या साईडला प्लस व्ही आहे, बरोबर आहे. इथं काय झालं होतं, सुरुवातीला पोटेन्शियल वाढत गेलं, इलेक्ट्रिक करंट वाढत गेला. परत इंटेन्सिटी तीच असल्यामुळे, फिक्स असल्यामुळे इलेक्ट्रिक करंट या ठिकाणी याच्या पुढे वाढला नाही. इथं आपल्याला सॅच्युरेशन करंट मिळाला, बरोबर आहे. आणि याला मला समजा या करंटला 0 करायचं, मी निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय करत गेलो या साईडला, तर मला इथं कुठंतरी एक इलेक्ट्रिक करंट 0 झालेला पाहायला मिळाला. याला आपण मायनस व्ही नॉट असं नाव दिलं होतं. यालाच म्हणतो आपण कट ऑफ किंवा स्टॉपिंग पोटेन्शियल. या पोटेन्शियलला त्या कलेक्टर प्लेटनं एकही इलेक्ट्रॉन्स कलेक्ट केला नाही आणि फोटो इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी 0 झाला. ठीक आहे, हे झालं 7वं ऑब्झर्वेशन. या ठिकाणी आपण थांबू. 2 ऑब्झर्वेशन्स राहिलेले आहेत, 2 ऑब्झर्वेशन्स आणि त्याच्यानंतर काही ड्रॉबॅक किंवा फेल्युअर ज्याला म्हणता येईल आपल्याला, फेल्युअर ऑफ वेव्ह थिअरी टू एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन्स फ्रॉम एक्सपेरिमेंट्स ऑन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, ते आपण उद्या पाहणार आहोत. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.